अतिशय असंतोष त्यांच्यात पाहायला मिळत आहे. ताई काय सांगाल, काय झालं? मी 27 प्रभाग आहे माझा, नवी पेठ पर्वती. माझ्या नावाची चर्चा होती तिकिटासाठी, माझं काम होतं. पण जवळच्या नात्यातल्या मैत्री असणाऱ्यांना तुम्ही तिकीटं देताय. कोणी डावललं बरं? डावललं मला वरच्या वरिष्ठांनीच डावललेलं आहे. नाव कोणाची घेऊ? वरती आहेत वरिष्ठ, सांगतील तुम्हाला, कळलंही असेल त्यांची नावं. काय भूमिका असेल? एवढा तीव्र रोष तुम्ही? नाही तीव्र रोष म्हणजे तर मी बघते काय भूमिका घ्यायची ती ठरवते आणि ते करते. थोड्या वेळापूर्वी तुमच्या डोळ्यात पाणी. हा मग असणारच ना, आम्ही तेवढं केलेलंच आहे ना, असणार ना. आम्ही इथं आहे. माझं वैजयंती फाटे. त्याच आपल्यासोबत अजून एक कार्यकर्ते आहेत ज्यांचं देखील तिकीट कापल्याचं म्हणणं आहे. त्यांचं नेमकं काय घडतंय बरं वरती? बैठकीत काय चाललंय वरती का? तुमचं तिकीट कापलं तुम्ही म्हणताय, एवढं तीव्र रोष, तुम्ही रडत खाली आलेत. बरं काय झालं नेमकं बरं? नाही, आता बापू शिवतारेंनी सांगितलं की बी फॉर्म रमेश कोंडांकडे गेलेत म्हणून. त्यांचा मला अजूनही फोन नाही, काय नाही. मग आता बापू शिवतारेंनी मी बापूंना विनंती केली, बापू 3 वर्ष मी आता शिवसेनेत काम करते, पाण्याचा प्रश्न सोडवला, लाईटचा प्रश्न सोडवला, शिवसेना वाढवली तिथं, आणि माझे नगरसेवक आहे, कामाचा अनुभव आहे, शहर प्रमुख आहे, मला तिकीट दिलं पाहिजे. तर बापूंनी फोन करून विचारलं, विजय बापूंनी, शिवतारे बापूंनी फोन करून विचारलं तिथं कुणाला दिलंय म्हणून. तर त्यांनी सांगितलं धनकवड्याचं मी नाव ऐकलं, त्याच्या मिसेसला दिलंय म्हणून. मग कोण धनकवडे माहीत नाही. महिलांचे प्रश्न समोर घेऊन शिवसेना येतील, महिलांचं तिकीट कापलं जातं असं नाही वाटत का? वाटतं ना ताई, वाटलं. बरं आता काय बरं पुढे वाटलं, माझी शेवटची संधी होती, मला वाटलं होतं मला कोणत्या प्रभागाने? मिळावं म्हणून, निवडून यावं म्हणून मी काम करत होते. कोणता प्रभाग? 37 नंबर प्रभाग, काय केलं? कात्रज, दूध डेअरी, धनकवडी असा आहे माझा प्रभाग. आता काय कराल पुढे? पुढे काय असेल? मी एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष मी सोडणार नाही, पण विश्वास असेपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आहे. पण माझ्यावर आत्ता नक्की अन्याय झाला आणि तो कोणी केला अन्याय? काय वाटतं? निलमताई गोरे. आत्ता जे बी फॉर्म दिले तर मला का नाही फोन करून बोलून दिला माझ्या हातात? तुम्ही दुसऱ्यांना का दिला फॉर्म माझा? तुम्ही कोणाला दिला नेमका? ते ह्याला रमेश कोंड्यांकडे दिले ना त्यांनी. मग मी शहर प्रमुख पक्षांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सीट देत नाही. 20 राहतो आम्ही पक्षाच्या मागे, 20 राहतो. 38 मधून 20 वर्ष झाले आम्ही बापूंच्या मागे आहे. 38 मध्ये 20 वर्ष झाले बापूंच्या मागे आहे. पण बापूने आम्हाला तिकीट नाही दिलं. काय करायचं आता? स्पष्ट नीलम गोरेंचं नाव घेतलं. हो, 38 मधनं मी उमेदवार आहे. माझी मिसेस होती महेश भोगावड्यात. 20 वर्ष आलं मी विजय बापू शिवतारेंचं काम करतोय. आज आमच्या अन्याय होतो, आम्हाला अन्याय दिसतोय डोळ्याला. आज वार्डात मिटिंग नाही किंवा काय नाही, कोणाला बोलवलं नाही, काय कोणाकडे ध्यान दिलं नाही. सगळ्यांनी ते चाललंय सरळ गणित आहे. हे घरात बसून तिकीट देतात, खोटं आहेत माझ्याकडे. घरात बसून तिकीट देतात. दिलं आमच्या तिथं, दिलं सकाळी. नाव कशाला घेऊन त्यांना मी मोठं करू? त्यांची एवढी किंमत नाही त्यांना. आज आलेत पक्षामध्ये. पक्षातून आले तर पक्ष सांगायचा. अहो त्यांना काय माहिती, दुसऱ्या पक्षात आज आलेत, महिना आले, 2 महिन्याला 4 महिने त्यांना तिकडे दिली घरात बसून. आज आम्ही कष्ट करू, आम्हाला नाही. आम्ही आमदार केले, एवढा मदत केलं मी, एवढं आपण एवढं शिक्षणाच्या मागायला राबतोय. आम्हाला तिकीट देत नाही, ते दुसऱ्यांना देते. कमर्शियल केलं जाते असं म्हटलं, आरोप करतात. काय सांगता येत नाही. आता काय बोलू, आम्हाला तिकीट नाही भेटलं ना. आता आमच्या पक्षाला तिकीट नाही. स्पष्टपणे तुमचेच वरिष्ठ तुमच्याशी फटका करतायत. असंच झालं विषय. आता तुमची भूमिका काय आहे याच्यात? आता काय करायचं? तिकीटच भेटत नाही म्हणते काय करायचं आपण? नक्कीच आपण बघू शकतो की कार्यकर्ते इथे शिंदे गटाचे आले होते. वरती विजय शिवतारे आहेत, नीलम गोरे बसलेले आहेत, बैठकी चालू आहेत. बैठकी म्हणण्यापेक्षा सरळ एबी फॉर्मचं वाटप चालू आहे. मात्र सध्या तरी कार्यकर्ते इथे अत्यंत त्यांचा तीव्र रोष जो आहे तो व्यक्त करताना दिसत आहेत. आमचं तिकीट म्हणजे कापून इतर जे पक्षातून त्यांचं इन्कमिंग झालं होतं त्यांना तिकीट दिल्याचा आरोप यांच्याकडून करण्यात येतो आहे. आणि एकंदरीत तीव्र रोष नीलम गोरे असतील किंवा पक्षांचे जे वरिष्ठ असतील त्यांनी आमची फसवणूक केल्याचं देखील या कार्यकर्त्यांकडून म्हटलं जात आहे. एकंदरीत पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र.